केशी दैत्य गोकुळात गेला, तो परत आलाच नाही. खरं तर सर्वांना हे नक्की माहिती होते. आता हे ऐकल्यावर मात्र कंसाला काही सुचेना. त्याने अक्षरशः मध्यरात्री आपल्या सर्व मंत्र्यांना बोलवले आणि एक सभा भरवली. त्या सभेत सर्व मंत्र्यांची बरीच कुजबूज किंवा आपण हळूहळू आवाजात काहीतरी चर्चा चालली होती. मुख्यमंत्री कंसाला म्हणाला, महाराज, माझा एक सल्ला आहे, तो आपण ऐकावा. आजपर्यंतच्या अनुभवावरून आपल्याला असे लक्षात येईल की गोकुळात कृष्णाचे बळ जास्त वाढते किंवा तिथे काहीतरी त्या जागेचा गुण असावा. त्याशिवाय तो एवढासा छोटा मुलगा एवढे मोठे मोठे दैत्य मारू शकणार नाही. म्हणून मला आता असे वाटते आहे की काहीतरी निमित्त करून आपण त्याला इकडे बोलावून घ्यावे. आणि काय आहे, प्रत्येकाच्या मरण ठरलेलं असतं कुठे कधी होणार ते. तर कदाचित त्याचे गोकुळात मरण नसेल, ते ह्या इथे मथुरेतच असेल. म्हणून माझं असं आपल्याला सांगणं आहे की त्या कृष्णाला आपल्या इकडे बोलवून घ्या आणि आपण इथे राजे असल्यामुळे आपल्या हुकुमाप्रमाणे सगळ्यांना वागावे लागते. तसेच त्या नंदाला आणि कृष्णाला सुद्धा वागावेच लागेल. ते कंसाला खरं तर अगदी बरोबर मनोमन पटले. तो म्हणाला, हां, असा काहीतरी चांगला सल्ला तुम्ही देत जा. आपण पण त्या कृष्णाला आणायचं म्हटलं, तर तो कृष्ण इकडे येणार कसा? आणि मुख्य म्हणजे कोण त्याला आणायला जाईल? कारण पुन्हा तोच प्रश्न आहे, की तिकडे गेलेला इकडे परत येतच नाही. आता मात्र कोणीच मान वर करून बोलेना. सर्वांना पक्क माहिती होतं, की काहीतरी खुसपट काढून आपण ही वेळ मारून न्यायला पाहिजे. कारण तिकडे जाणं म्हणजे आपले मरण ओढवून घेतले आहे. मग त्यातील एक दोन काही जे शहाणे मंत्री होते ते म्हणाले, महाराज, त्या बलरामाला आणि कृष्णाला आणण्यात फारसे अवघड काही नाही. पण मला असे वाटते की लोकांना कसलाही बिलकुल संशय येणार नाही अशा पद्धतीने त्यांना इकडे आणायला पाहिजे. आणि त्यासाठी काहीतरी कारण पाहिजे, निमित्त दाखवायला पाहिजे. अहो, उगाचच्या उगाच त्यांना इकडे कशासाठी आणायचे? आणि तसे असेल तर इकडे कोणीच येणार नाही. कंसाला हे पटले. तो क्षणभर विचार करू लागला. तो म्हणाला, काय बरे, काय निमित्त करता येईल आपल्याकडे? तो म्हणला की हां, आपण असं करूया की आपल्या देशातील मोठमोठ्या पैलवानांच्या कुस्त्या इथे ठेवूया आणि त्या सर्व मल्लांना आपण कुस्त्यांचे आमंत्रण देऊ आणि विजेता मल्लाला रोख बक्षीस, सुवर्ण कंकणे वगैरे अशी बक्षीसही जाहीर करू. कुस्त्या खेळण्याची जागा, प्रेक्षकांची बसण्याची जागा, मल्लांची उतरण्याची, जेवण्याची सोय वगैरे सर्व काही तयारी ताबडतोब सुरू करा. आणि अगदी राजेशाही थाटात या सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजेत. या कुस्त्या पाहण्यासाठी म्हणून त्या दोघांना आपण घेऊन येऊ शकतो. ते दोघे येतीलच, पण येथे आल्यावर बलराम आणि कृष्णाला पण आपण कुस्त्या खेळायला लावायचे आणि मग काय, त्या कुस्तीतच त्या दोघांना संपवायचे. हे ऐकून मात्र आता मंत्र्यांना कंसाच्या बुद्धीचे खरंच खूपच कौतुक वाटले. त्यांनी सर्वांनी अगदी टाळ्या वाजवल्या आणि कंसाची स्तुती केली. ते म्हणाले, ह्याला म्हणतात राजकारण. खरंच एखाद्याचा जर खून करायचा असेल तर कुणालाही संशय न येता तो केला पाहिजे. ह्यालाच मुत्सद्देगिरी आणि खरं राजकारण म्हणतात. बेमालूम वध करायचा आणि नंतर आपणच अश्रू ढाळून रडायचे, यालाच म्हणतात मुत्सद्दी राजकारण. कृष्ण बलराम मेले तर कुस्तीत अपघातात मेले असे आपल्याला म्हणता येईल. आपल्यावर कोणाचा कशालाच कोणीच आपल्यावर संशय घेणार नाही. खरोखर ही फारच उत्तम गोष्ट आहे. कंस म्हणाला, हे पहा, कुस्त्या पाहायला हजारो लोक येतील, पण स्त्रिया वगैरे ज्यांना कुस्ती पाहण्याची आवड नाही ते लोक काही इकडे येणार नाही. म्हणजे ते परत तिकडे गोकुळातच राहतील. तर तसं नाही व्हायला पाहिजे. गोकुळातले सर्व लोक इथे यायला पाहिजेत आणि त्या सर्वांना आपल्याला मारायचंय, हे लक्षात ठेवा. मग सगळे आबालवृद्ध कशासाठी येतील? तर इथे काहीतरी धार्मिक कार्यक्रम व्हायला पाहिजे.
एखादा यज्ञ, एखादी मोठी पूजा किंवा एखाद्या असंच काहीतरी कारण काढून त्यांना आपल्याकडे इथे बोलवायला पाहिजे. त्याच्या दर्शनासाठी लोक इथे येतील आणि येताना खरोखर मोठे मोठे आपण ज्याला आहेर म्हणतो किंवा देवाला समर्पण करण्यासाठी अनेक गोष्टी असतात, त्या घेऊन येतील. असे म्हणून त्यांनी बराच विचार केला आणि मग तो म्हणाला, की आपण असे करूया, धनुर्याग ठेवूया आणि त्याची मोठी थाटात तयारी करूया. सर्व मथुरा अगदी शृंगारून सुशोभित करायची आणि चाणूर आणि तू, मुष्टिक आणि बलराम अशा कुस्त्यांची जोडी लावायची आणि मग त्यांना कुस्तीतच ठार करायचे. तो कुवलया पिढ हत्ती जो आहे त्याला मद्य पाजून अगदी उन्मत्त करून ठेवा. ते दोघे येऊ लागले म्हणजे त्यांच्या स्वागतासाठी तो हत्ती अगोदरच तयार करून ठेवायचा आणि त्या दोघांच्या अंगावर तो घालण्याची व्यवस्था करायची. बहुतेक तो हत्तीच त्यांना जिवंत ठेवणार नाही. म्हणजे आपली सगळीच काळजी मिटली. सर्व काही अगदी बेमालूमपणे झाले पाहिजे. कंसाचे भाषण आणि योजना ऐकून सर्वांनी माना डोलवल्या. त्याच्या बुद्धिमत्तेची पुन्हा एकदा प्रशंसा केली. खरोखरच अशी माणसेच राज्य करायला योग्य असतात. नाहीतर कंस म्हणाला, चला चला, आता काही वेळ घालवू नका. बोला, कृष्णाला आणायला कोण जाणार आहे? तेव्हा पुन्हा प्रत्येकाने चेहरे पाडले, माना खाली गेल्या, परत गप्प बसले. कारण जो गेला तो येतच नाही. आता मात्र काय करायला पाहिजे? तेव्हा पाहुण्यांच्या हाताने साप मारावा. साप मरेल, पाहुणा मरेल, पण आपण सुरक्षित राहू. याप्रमाणे चाणूर, मुष्टिक, शल, तोशल इत्यादी मंत्री कंसाला म्हणाले, महाराज, आमची अशी एक विनंती आहे की बघा, आपण हे काम त्या अक्रूराला सांगावे. कारण आम्ही जाणे बरे दिसणार नाही. ते संशयाला कारण होईल आणि इतरांना नीट बोलताही येत नाही. ते दोघे येणार नाहीत. कदाचित सर्व मेहनत आणि योजना फुकट जाईल. पण अक्रूर कसा धोरणी आहे, मुत्सद्दी आहे आणि त्यांच्या आप्तवर्गातील आहे. त्यांच्या बोलण्यावर नंदाचा, कृष्णाचा सुद्धा विश्वास बसेल. तो त्यांना अगदी नीट आणि बरोबर घेऊन येईल. झाले. लगेचच कंसाने अक्रूराला बोलवणे पाठवले. काही क्षणातच अक्रूर येऊन उभा राहिला. तेव्हा कंसाने त्याला उठून अगदी एकांत जागी नेले. त्याचा हात आपल्या हातात घेतला आणि म्हणाला की खरंच अक्रूरा, तू माझा मित्रच असल्यासारखा आहेस रे. आतापर्यंत तू मला अनेक वेळा चांगला सल्लाही दिला आहेस. पण आता माझे एक खूप महत्वाचे आणि गुप्त असे काम आहे आणि ते तुझ्या वाचून कोणी करू शकणार नाही असे मला खात्रीने वाटते. शिवाय तुझ्यावर माझा पूर्ण भरोसा आहे. म्हणून तुझ्यावर ही कामगिरी मी सोपवत आहे. अतिशय विश्वासाने सांगत आहे. तर तू ते काम करशील ना? आता अक्रूराला तर काय काम आहे हेही माहिती नव्हते, म्हणून तो गप्प बसला. तर कंसच पुढे म्हणाला की हे बघ, तू आजच्या आज गोकुळात जा. माझा रथ तयार आहे. तेथे नंदाच्या घरी बलराम आणि कृष्ण अशी त्याची मुले आहेत. अरे, आकाशवाणीने त्यांच्याच हातून माझा मृत्यू सांगितला आहे. तेव्हा त्या कृष्णाला नंदासह आणि इतर गोपाळांसह इकडे कुस्त्या पाहण्यासाठी कंस महाराजांनी बोलावले आहे असे सांगून तू त्यांना इथे घेऊन यायचे. एवढंच काम तू करायचं. इकडे आल्यावर काय करायचं ते मी बघीन. आमची योजना तयार आहे. अक्रूराने भीत विचारले, महाराज, कसली योजना? तर कंस म्हणाला, अरे, हत्तीकडून किंवा कुस्तीत मल्लांकडून त्या दोघांना ठार करायचे म्हणजे माझी सर्व काळजी गेली. मी निष्कंटक राज्य करीन. त्या दोघांना मारले म्हणजे त्या वसुदेवाला आणि त्याच्या सर्व बांधवांना पण आपण मारून टाकू. उग्रसेनाला लगेच तुरुंगात साखळदंडाने जखडून टाकीन. म्हणजे मला आता कोणी शत्रूच उरणार नाही. माझे एवढे काम तू नक्की कर. मी तुला अगदी खूप मोठे काहीतरी चांगले बक्षीस सुद्धा देईन. आता हे सगळे ऐकल्यावर अक्रूरला तर काहीच कळेना, पण त्यांनी चेहऱ्यावर तसे दाखवले नाही. तो म्हणाला, महाराज, ठीक आहे, मी जातो तुमच्या आज्ञेप्रमाणे आणि माणसाने मनोरथ करावे,
पण सफल किंवा विफल होणे हे दैवाधीन असते, असे तो सर्व काही मनातल्या मनात म्हणाला. वरवर तो म्हणाला की ठीक आहे, मी उद्या सकाळी निघतो, असे म्हणून तो आपल्या घरी निघून गेला. अक्रूर निघून गेल्यावर कंसाने मंत्र्यांच्या हातावर टाळी देत हसत हसत सभा बरखास्त केली आणि तो अत्यंत अगदी आनंदाने झोपायला आपापल्या ठिकाणी निघून गेला. आज तो म्हणाला की मी सुखाची झोप घेईन, असे म्हणून त्या आनंदात कंस तिथून निघून गेला आणि अक्रूराने गोकुळात येण्याची तयारी सुरू केली.